पण आपल्याकडे जर्सी गाय आहे 17-18. असं आहे काय? हा मग राहू दे राहू, दोन्ही काम करते. दोन्ही काम करते पण आता कसं पोरांचा विचार आहे ना, हा. त्यांच्या हिशोबाने मग चाललं आता पाहिजे. पुन्हा गाय कुठनं गायब घालवायच्या? घ्यायचं दुसरा नाही तर. नमस्कार, राम राम पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बाजारामध्ये आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन बैल असतील, खोंडा असतील, रेसिंगची वासरं अशी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देत असतो प्रत्येक रविवारी. आजची तारीख आहे मित्रांनो 2 ऑगस्ट 2026 आणि आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण बाजारातील माहिती घेणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बैल बाजार असेल, खिल्लार गाय बाजार असेल, म्हैस बाजार, शेळी मेंढी बाजार, एचएफ गाय बाजार, कालवड बाजार असे संपूर्ण बाजार आपण टाकत असतो. त्यामुळं चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण आपल्याला पशूंची माहिती मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, कुठलेही पशु खरेदी करत असताना स्वतः बाजारात येऊन, आता कसं आहे प्रत्येकच गोष्ट काय चॅनलला शेतकरी असतील, व्यापारी असतील बरोबर किंवा खरी सांगतील असं काही नाही. सांगायच्या किमती वेगळ्या असतात आणि ॲक्च्युली व्यवहारला बसल्यावर किमती कमी जास्त होत असतात. त्यामुळे बाजारात येऊन अनुभवी माणसं सोबत घेऊन व्यवहार करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर बघू शकताय बाजार भरायला सुरुवात झालेली आहे आणि आपण खोंडाची माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? कमलापूर. कमलापूर, सांगोल तालुकाच का? बर. ही किती महिन्याचा खोंड आहे? 8 महिन्याचा. 8 महिन्याचा आहे काय? बर. किती सांगता याची किंमत? 35 सांगतो. 35,000. कितीपर्यंत सुटेल व्यवहारला बसलं? सुटेल 30 पर्यंत. बरं. 27-28 पर्यंत सुटेल. 27-25 पर्यंत मिळायच नाही का? नाही हो, नाही का? बरं. चांगला वासरू. तर वासरू चांगला, जरा खराब आहे काय? हा जरा खराब आहे पण चांगला आहे. बर. किती खोंड तुमच्याकडे? 2 आहेत. कुठं आहे दुसरं? एक आहे पलीकडलं ती कोस्ट तुमचंच आहे काय? आपलं. बरं. तर बघून घ्या, इथे काय इंच खोंड. तर ह्याची काय होईल किंमत? त्याची 35 सांगतो. आणि कितीपर्यंत सुटेल ही? ती बी सुटेल 27-28 पर्यंत. बरं. हे कशाला चालेल मालक हो? चालते समजा शेती कामाला चालतोय. तर शेती कामाला चालण्याजोगं खोंड आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. कितीपर्यंत सोड चालेल? देऊ की 27-28 पर्यंत. हे बी त्या मापात देऊया. हा. बरं. तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 96-23 हां. 54-70-54. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तर बघून घ्या मित्रांनो खोंड. बरं. किती सांगता किंमत साहेब? तुम्हाला नाही दाखव. बघून घ्या मित्रांनो, शेती कामाई बैल आहे ती. तर दोन्ही पण बडावायचे का कशी आंडोयचे? अजून अंडू देते. गाव कुठला मामा हो? जतचा आहे काय? कुठल्या धंद्याला चालले ते? उसातल्या धंद्याला चालू ऊसात वगैरे चालवले ती. हा रिजल बिजल दात्री सगळे चालते. आणि दाताला कशी आहे जोड? जाताला एक संपलं, एक शिल्लक आहे. ही शिल्लक हा, दिसते ही शिल्लक आहे, आणि ही दाताला संपलेला आहे. संपलेला आहे. बरं. काय होईल जोडी किंमत? ती जोडी 140 आलं तर देणार आहे. 1,40,000 आलं तर द्यायचे. जोड बघून घ्या. मारते ते म्हणजे? काय? हा? मारते नाही, नवीन माणसाला करते. म्हणजे एकदा दोनदा असं हा, नवीन हाताखाली आलं का नाही नवीन तुम्हाला? माणसाला करणार. नवीन माणसाला करणार. बरं. मामा काय होईल का कमी जास्त ह्याच्यात? कमी जास्त होईल की? बर. एक कितीपर्यंत सुटतेली? 1,10,000 पर्यंत सुटतेली? 1,15,000 15,000 10-15 पर्यंत सोडतात. 10-15. बरं. तर शेतकऱ्याजवळ जी बैल आहे ती मित्रांनो आणि धंद्याला सगळीकडे चालवली ती असं मामांचं म्हणणं आहे आणि खात्रीशीर द्याचाल तुम्ही. खात्री काय बस उठ तसलं काय झालं तर बसल्या उठ्या माघारी घ्यायचं का? खात्री नंबर देतो. जत आहे आपण धनगर समाज आहे. आम्ही धनगर सरकार आमचं नाव आहे. बरोबर. सरकार हे काय फसवणूक होणार नाही. फसवणूक करायचं काय कारण नाही. फसवणूक करायचं काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. हे आमचं पोरग गेलंय जर बाजारात आता. हा हा. नंबर सांगता येणार नाही काय? नाही आपल्याला जमत नाही. बरं बरं, असू द्या, काय अडचण नाही. जर तुमचं नाव काय मामा? रामण्णा सरकार. रामण्णा तुकाराम सरकार. गाव कुठलं? येळझरी तालुका जत जिल्हा सांगली. सांगली. ठीक आहे. तर दादांनो नंबर काय त्यांना सांगता येणार नाही, सामान्य शेतकरी. धन्यवाद साहेब. तर कोणाची जोड आहे मालक? बर. काय सांगता किंमत? मारते ती काय? 1,50,000. गाव कुठला मालक? माहिती सोनन. दाताला कशी आहे जोड? एक चौसा एक सप्लाय. ही संपल्याला दिसतोय, ही चौसा आहे. बरोबर आहे का? बरं. कशाला चालली ती मालक हो? सगळ्यात चालली. शेती कामाला सगळीकडे. हा. बरं. बडावायची काय? बरोबर. बरं. काय होईल किंमत? द्यायची किंमत सांगितली. एक जरा बारीक वाटतोय हो. हा. एक बारकं वाटत नाही जरा.
नाही 5 कमी होईल. बर किती सांगली किंमत 1.40 काय दीड दीड सांगली होती काय 1.45 पर्यंत देत आहे बर. तर बैल बघून घ्या मित्रांनो कशी आहे ती. व्यापारी आहे का शेतकरी आहे? शेतकरी आहेत. शेतकऱ्याजवळ येते मी खात्रीने देत आहे. हा बर काय प्रॉब्लेम नाही ना बैलाला? काय बर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब. मला सांगायचं आहे. मोबाईल सांगा येत नाही नंबर काय बरं ठीक आहे असू द्या धन्यवाद. तर बैल गाव नाव काय तुमचं? साहेबराव माडिक. साहेबराव महाडिक आणि गाव सोनत. सोनल ठीक आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो सांगोला बाजारात आपण आलेलो आहे आणि आजची तारीख आहे 2 ऑगस्ट 2026. ऑगस्ट महिन्यातला पहिला बाजार आहे. ग्राउंड रिपोर्ट चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा. आपल्या तालुका जिल्हा कमेंट करा. ज्या जिल्ह्यातून जास्त कमेंट येतील त्या जिल्ह्याचं विशेष करून आपण नाव घेणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. बया तुमचा आहे कोण कसा आहे दाताला? आदत आहे. कशाला चालवलंय हो? अवताला गाडीला अवताला चालवलंय का? किती सांगता किंमत? 17,000 रुपये. 17,000 बाहेर लय होती किंमत. काय वैशिष्ट्य आहे हा? अलीकडे किती आलं तर द्याचा? 40,000 रुपये आले. 40 मी सांगाय किमती वेगळ्या असते त्या व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होईल. हा बरं बरं बरं. तर कांद्याला काय झाले ते ती इथं काटकेळ लागली. काय लावले काटकेळ लागली म्हणजे ती तालीम देताना लागली. ती बाहेर पडली. ती तसल्या दात्र्या लावल्या होत्या काय बाहेर पडतंय मग? कंपाऊंड मध्ये असताना हा कार लागले. मग याला रेसिंगला चालवलंय बरं. कुठल्या खांदीला पळतोय? दोन्ही खांदीला पळतोय. आहे का कुठं गटपास आहे काय नंबर आधी काय तसलं कुठं आहे? गटपास कुठं आहे? वेट पास नाही बरं म्हणजे आर परत आणले. बरं 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 ठीक आहे. नंबर सांगा भैया तुमचा. 90 22 83 05 35 पर्यंत सुटेल एवढा लांब नाही. नाही का 40 पर्यंत द्या. 40. ठीक आहे धन्यवाद दादा. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्यायचं दाताला संपलेली जोड आहे. काय सांगतो बाया किंमत? 1,05,000 दाताला संपली असतील. जरा खराब आहेत बाया बैल. कामाला चांगली आहे धंद्याला काय शेंगाला सारखे आहेत मित्रांनो. दाताला संपलेले ते बैल बघून घ्या अतिशय दिखणे इकडे या बाया. किती पर्यंत द्याचाल काय? 95 पर्यंत. 95 70 75 पर्यंत मिळेल नाही बर. दाताला संपलेली म्हणून म्हणलो जरा वय जास्त वाटतं बैलांचं. बर कामाची फुल गॅरंटी. बर मारा बिरत तसलं काय नाही तुम्ही स्वतः धरली ती? होय. बर भैयानं स्वतः त्या ठिकाणी धरलेली बैल आहे ती. कोणाला जर पाहिजे असेल तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब तुमचा. 96 99 60 13 53. 96 99 60 13 53. ठीक आहे दादा धन्यवाद. तर ट्रॅफिक लागलेला आहे मित्रांनो इथं. हे कोणाचं आहे बारकं पिलू? बर ठीक आहे. तर बघून घ्या बाजारामध्ये आपण बैल असलेली खोंड असलेली संपूर्ण त्या ठिकाणी कव्हर करतो ग्राउंड रिपोर्ट. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा आहे मामा शेतकरी आहे गाव कुठला आहे? बोराळचा. इथलं बोराळ मंगळवेढा बोराळ. बरं आपलं कुठल्या ओळू कडला ही काय सांगता येईल? कुठला? सिद्धेवाडीचा काय? सॉरी सिद्धापूरचा काय? बर किती म्हणजे वळू तर भरला होता ना गेल्या? किती सांगता किंमत? 40. केवढ्याला मागते ती काय? किती अपेक्षा आहे तुमची काय? 30-35. बरं बघून घ्या मित्रांनो चांगलं खोंड आहे. चांगली मग बोल की तू काय बोलत नाही ए थांब 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 इकडे सांगतो. हा शेंगा आहे ती बोल. तुला बोलायचं काय तू बोल. जरा 2 मिनिट थांबा. आजी उठा अंगावरी. तापाडा मित्रांनो खंड. काय झाले? काय नाही जरा कांबळ आहे काय? गळचिप आहे काय? बर तर थोडा बस्तर आहे मित्रांनो खोंडाला. कितीपर्यंत द्या चाल तरी? 30-35 सांगली. बर त्याने कितीला मागितले आता? मागितलं नाही. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 74 हां 99 हां 235 835. ठीक धन्यवाद साहेब. तर
बारकं खोंड आहे. किती होईल किंमत याची? 12,000. गाव कुठला मला लक्ष्मी देवडी. ओळू काढला का इंजेक्शनवर झालेला? इंजेक्शनवर बरं केवढ्याला द्यायचा फायनल? आम्ही 14-15,000 मग. जरा कांबळ ज्यादा आहे त्याला. हां आणि बाकीचं काय बरगडे आहे ना? काय अर्धी बरगड आहे. सगळं आहे. बरगडे थोडं हे आहे. बरं किती सोड चाल मला? 8-9 पर्यंत. नाही नाही 10च्यावरनं. मोबाईल नंबर द्या. 96-73 65-18-75. ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो 1-2 शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की जर्सी बैल दाखवा, त्यांच्यासाठी जर्सी बैल दाखवतो. कोणाला आहे बैल? गाव कुठला मालक? तालुका जत जिल्हा सांगली. हां बर काय सांगता याची किंमत? 60,000 रुपये. धंद्याला चालवला आहे सगळे? हा चाललाय. मारतं बिरते? नाही नाही मारत. दाताला कसं आहे? दाताला चौसा आहे. चौसा आहे आणि 60,000 किंमत सांगताय. जोडी कुठं आहे? जोड जोड घरात आहे, एकच आणलाय. तसं का पुढं निघताय मग? फोडून ती ही जर्शी आहे ती दिवशी ठेवलाय का. असं आहे काय? मग आता ह्याला किती येतील काय लय सांगताय किंमत तुम्ही? मागणी आहे 38ची. बरं 40,000 तर देत आहे. हां बरं तर कुणाला पाहिजे असेल तर मित्रांनो घेऊ शकताय. दाताला शिल्लक आहे आणि अंडूमध्ये अजून काय बडवलेलं नाही मालकाने. धंद्याची गॅरंटी द्यायचा? धंद्याची गॅरंटी आहे. गया काप जाते, गया बी चालू आहे. चालू द्या काय? जर्शी गायावर सोडताय काय? हा जर्शी गायावर. बरं जरा बाजूतीच बैल गायावर सोडल्यावर आता ती काय धंद्याला म्हणजे? चालवायचं म्हणल्यावर तसं कसं आहे का नाही? पण आपल्याकडे जर्शी गाय आहे 17-18. असं आहे काय? हा मग राहू दे राहू, दोन्ही काम करते. दोन्ही काम करते पण आता कसं पोरांचा विचार आहे हा. नाही यांच्या हिशोबाने मग आता पुन्हा गाया कुठनं काय घालवायच्या? घ्यायचं दुसरा नाही तयार करायचा घरी. हा मग ब्रीडचा चांगल्या ब्रीडचा हा, करायचा हे चांगल्या आपले जरा जास्त टक्केवारी कमीत टक्केवारी कमी. बरं मोबाईल नंबर द्या बाबा तुमचा. 95-45 हा 43-49-06. ठीक आहे धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर मामाने नंबर दिलेला आहे. सांगोल्या बाजारात आपण आलेलो आहे आणि त्यांचा असं नंबर घेऊन तुम्ही संपर्क साधून घेऊ शकता. तर बघून घ्या बैल वगैरे आज मोठ्या प्रमाणात आली ती. प्रत्येक रविवारी खोंड असते ती. आज जरा शेती कामाची बैल आलीत मित्रांनो. पाऊस पडत नाही त्यामुळं बाजारात थोडंफार बैलांचं प्रमाण वाढलेलं आहे. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला खिल्लार बाजारचा ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. बघून घ्या बैल कशी आहे ती मित्रांनो. मालक हो निजामपूर. खाली काय पाडी पाठबीजी कालवड आहे. हा बर जरा या मोर इकडे. किती आहे दूध हिला काय? हा? दूध किती हिला? 1 लिटर आहे दादा वासरू पिऊन 1 लिटर देते. होय बर शांत आहे अजून कोणी कासत आता घालून दार काढून घे. देते दार हो. काढून देते. किती किंमत सांगताय? 30,000. 30,000. वळू कडलाय का ही कालवड का? हा वळून भरले कुठला वळू भरलाय? गारवातलाच भरलाय ती शशिकांत लवटे. बर हा 30-28 पर्यंत द्या चला. होय देऊ कमी जास्त देऊ का? बर दाताला शिल्लक आहे काय? नाही संपली संपले. तिसऱ्यांदा ही खाली झाली. बरं कोणाला पाहिजे असेल तर बघून घ्या. 28,000 पर्यंत अशा गाया मिळून जातील सांगोला बाजारात. तिला लंपी झाला होता काय मालक? बारीक गेल्या वर्षी चालता थोडा मारला होता. हा नॉर्मल हा. कुठं तर आहे ना वाटा एक. जागा आहे. व्यापार आहे तुमचा? नाही नाही आवाज मग गेल्या बाजारात तुमची गाय होती? होती हा होती. मग किती गाय आहे नेमक्या तुमच्याकडे? 2च होत्या दोन्ही विकल्या झाल्या. का? काय पाऊस नाही काय करता. बर हा. कोण टाकायच्या गाय? हो पाऊस पडेल हो मामा असं म्हणून कसं? पड नाही बरोबर नाही आता मग घाला आता खिलार गाय नाही आहे तुमच्यात? एक आहे पाडी आता बघा. तिची गाय करायची हा. काय? तिचीच आहे काय? ह्या इजीच आहे पाडी आधी. बरं मोबाईल नंबर द्या तुमचा. 98 34 80 97 07. ठीक आहे धन्यवाद साहेब. तर कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. 28च्या असं आसपास ती काय मिळून जाईल. ते खोंड आहे. हो खोंड कोणाचा आहे? व्यापाऱ्याचा खोंड आहे. बघून घ्या. सांगोला बाजारात आज बैल भरपूर आलेत बरं का. खोंड कमी पण बैल जास्त आहेत आज. आज बैल घ्यायला संधी आहे. कोणा काढलाय? तुमचा आहे मालक? राम राम. गाव कुठला आहे? पळवलेला आहे का धंद्याला चालवलेला आहे? चालवलेला. गाव कुठला आहे तुमचं? तालुका कुठला आहे तुम्ही? कडेगाव सांगली तिकडे. बर दाताला कसं आहे? 2 दात. आणि शेती कामाला कशा कशा चालवलं आहे? किती किती किंमत सांगतो? 60,000. कितीपर्यंत मागतील काय? मागते 40-45. काय कितीला सोडायचं काय? 50च्या आसपास. 50 आलं का देऊन टाकायचं. बरं बघून घ्या मित्रांनो. 50,000च्या
जवळपास आलं तर कोंड मिळून जाईल. 2 दात आहे, धंद्याला चालवलेला आहे. शांत चालतंय का तापड आहे? पळापळी करत नाही ना ले? मैदानावर कुठल्या नाही कशाला आपला व्यापार आहे. व्यापार आहे भाई, उगले झाक्या मारण्यात काय मजा नाही. बरोबर आहे तुमचं, पटलं मला. मोबाईल नंबर द्या मग, व्यापार आहे तर. सांगता येतं नाही का? कुठं लिहिलेलाही नाही का? डायरी काढायला लागते. चेन ओढून डायरी काढा. 73 14 22 हा 72. थांबा आता काढलाय नंबर. 72 18 14 22 85. ठीक आहे मामा, धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर ते घेऊ शकताय. हो, हे कुठल्या ब्रीड मध्ये येते मला? कशात येते? तुमचं आहे ना? कशात येते? ती म्हैसूर भरला होता गिरगायला. गिर गायला म्हैसुरी बैल दाखवला होता, त्याच्यापासून ही पैदास झालेली. बर, मग आता ह्याला काय खेळार तर म्हणता येत नाही. बरं, कितीला सांगताय किंमत? कशाला चालवताय आता? ती काय ना रेसला चालते. पळल काय आपलंच किती किंमत? 45. 45. एक मिनिट बाय, एक मिनिट व्हिडिओ किती आलं सोडाय काढायला बाजारातला आलेला आहे, काढायला होतो. किती किंमत होईल? काय किंमत 30-35 हजाराला तर सोडू आपण, काय अडचण नाही. हा, किती महिन्याचं आहे ती? आता 6 महिन्याचं आहे. 6 महिन्याचं आहे. ठीक आहे, कोणाला पाहिजे असेल तर ते करू शकता. त्या खोंडात अडकल तेवढं काढा. तुमचा नंबर सांगा. 70 20 82 47 04. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तुमचा आहे का बाया? तुमचा आहे काय? कशात येतोय? तर बघून घ्या ही फंड. दात लावलाय का बाया? नाही का? बर, दात लावलेला नाही. गाव कुठला मालक? करमाळा. हे दाताला अजून आदत आहे. कशात मोडते ही? कपिला आहे का कसा आहे? कसला बैल दाखवला होता? काळा बैल म्हणजे कपिला दाखवला होता काय? का नाही? बर, कितीला सोडचाल काय? 65. लय किंमत झाली मला. हायच काय तेवढी किंमत? आता त्याला कांबळ कुणीकडल्या कुणीकडे आहे, बाकीचं बस्तर अजून बघायचं आहे. मग तेवढी येते तर पैसे. पण ठीक आहे, तुम्ही शेतकरी म्हणलं तर मला सांगा, फायनल तुम्हाला द्यायचं आहे केवढ्याला? नाही, आपल्याला कसं आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणालाही पटला तर तुम्हाला डायरेक्ट फोन येऊन घेऊन जातील. जरी नाही विकला तरी सुद्धा आज. मग एक किंमत सांगा मला फायनल. 55,000. मोबाईल नंबर द्या साहेब. 87 87 99 97 99 97. अजून एकदा सांगा. 87 99 97 38 59. ठीक आहे, जर कुणाला पाहिजे असेल तर 55 पर्यंत एक फोन मिळून जाईल. शेतकऱ्याजवळ जो खोंड आहे त्यात बी बसल्यावर थोडंफार मागे पुढे होऊन जाईल. ठीक आहे, धन्यवाद साहेब. खोंड आहे तुमचा आहे काय किंमत सांग? सांगतो 30,000. ओळख काढलाय का व्यापारातला? ओळखला बर, मारत नाही ना? नाही मारत नाही. बारका किती महिन्याचा आहे? तर मी 7 महिने जाईल. 7 महिन्याचा. किती आलं तर देणार आहे? 25,000. 18-20 पर्यंत कुठं आहे ना? नाही. बर, द्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 77 98 95 07 38. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तुमचा आहे भैया? गाव कुठला आहे? गावाजूर. दाताल कसं आहे? दुसरं आहे. 2 लाख. चालू आहे धंद्याला? हा, धंद्याला कशा कशात चालू आहे? अवताल चालवलं आहे, पळवाय चालवलं आहे. पळवा कुठल्या मैदानावर नेलतं? आर करत बरं, कसं चालते? कुठल्या खांदीला पळतोय काय? उजवीला डावेल दोन्ही. दोन्हीला पळतोय. कुठं गटपास आहे? नंबर केला आहे आर परत काय सांगतो? हां. गटपास म्हणजे काय असतं? नंबर म्हणजे हे गट पास ते नसते तिकडं, बरं, म्हणजे 10-12 गाडीत नंबर करायचा. डायरेक्ट 1 नंबर 2 हां. नंबर असं असतं काय? हां, बरं. कुठल्या बैला संग पळलं होतं काय? तिथलं आमच्या गावात आहे. गावातल्या किती होती गाड्या? गाड्या 7-8 गाडीत. 8 गाड्यात पहिला नंबर काढला होता. हां, बरं, मग काय काय आला एवढं चांगलं पण? म्हणजे आता घरात बी द्या झालेत नाही. नंतर मग किती आहे कोंड? कोणीही 2 आले. ती 2 तुमची आहेत काय? हां, केवढ्याला देणार जोड जर घ्यायचं म्हणलं तर? एक 60 आलं तर द्यायचं. किती? 60. आणि हे ते 45. जोडी केवढ्याला देणार? जोडी 90 आलं तर 60-65 पर्यंत सुटायला तेवढे. नाही. मोबाईल नंबर द्या. 93 80
53 90 25. ठीक आहे. शेतकरी आहे ना भैया? हा शेतकरी. शेतकऱ्याजवळ येत मित्रांनो 90 आलं तर जोड मिळून जाईल हे. आणि ही कोणतं रेसिंगला चालवलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये वगैरे गटात बसलेला आहे, म्हणजे नंबरात आलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. कुणाला पाहिजे असेल तर भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, नंबरवर संपर्क साधून घेऊ शकता. धन्यवाद साहेब. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला बारकं पिल्लू एक घेऊन आलेले तिकडं, बघून घ्या. जाय नाही काय होय किती दिलो 20,000ला याचा व्यवहार झालेला आहे, बघून घ्या. ती जाय नाही की काय झाली त्याला, बुजते वा असं आहे काय? तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असेल कमेंट करा ना. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी येऊन ग्राउंड रिपोर्ट घेतलेला आहे. शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्यापर्यंत जाऊन आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. एक कमेंट लाख मोलायचे. शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहताय, सगळ्या गोष्टी करताय, पण चॅनलला काही सबस्क्राईब करू नये अजून कोण. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असेल कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.